नमस्कार. नमस्कार. आपलं नाव पूर्ण? निखिल पाटील. गुड. सर, इन्व्हेस्टेड रिच कडे जॉईन व्हायच्या आधी काय एक्झॅक्टली करायचं? म्हणजे माझा प्रॉब्लेम हा होता की मी माझं टोटल मंथली सेव्हिंग किती होतं हे ट्रॅक करू शकत नव्हतो. आणि ऑल्सो माझी होम लोन पण होती, तर ते केव्हा क्लोज होणार आणि किती मला इंटरेस्ट एक्स्ट्रा पे करतोय त्याचं कम्प्लीट विजन नव्हतं. सर हे दोन मेन इश्यू. मग तुम्हाला इन्व्हेस्टेड रिच कडे आल्यावर काय काय फायदे झाले? मला एक तर कळलं की मी माझे जे सेव्हिंग्स आहेत ते मी कसे ऑप्टिमाइज करू शकतो आणि अनवॉन्टेड एक्सपेन्सेस कसे अवॉइड करू शकतो, सो दॅट माझं टोटल मंथली सेव्हिंग्स पण वाढलं आणि त्याच्यामुळे मी बऱ्यापैकी इन्व्हेस्ट करू शकलो. म्हणजे त्यांच्याकडे आल्यावर तुम्हाला इन्व्हेस्टमेंटचा पाथवेज बघितला? येस, मला त्यांनी म्युच्युअल फंड्स रिलेटेड कोणकोणत्या म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करायचं त्याच्याबद्दल त्यांनी डिटेल इन्फॉर्मेशन दिली. आणि म्युच्युअल फंडच्या अतिरिक्त काय काय कुठे कुठे मदत झाली? पीएफ इथे कुठे मदत केली? हां, म्युच्युअल माझं करंटली पीएफ मध्ये किती इन्व्हेस्टमेंट करता येईल आणि किती अमाऊंट विड्रॉ करता येईल वगैरे त्याच्याबद्दल मला. आणि त्यांचे ज्या कोर्स ऑफ सर्व्हिस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कुठे काय काय कळत गेलं, काय काय कम्प्लिटेड झालं त्यामध्ये तुम्हाला? त्याच्यामध्ये मोस्टली म्युच्युअल फंडमध्ये कोणकोणते टाईप्स आहेत आणि त्याच्यामध्ये बेस्ड ऑन युअर रिक्वायरमेंट ऑन विच म्युच्युअल फंड यू कॅन इन्व्हेस्ट, लाईक ऑन टॅप म्युच्युअल फंड्स और शॉर्ट टर्म म्युच्युअल फंड और मिड कॅप और लॉंग टर्म. सो आय गॉट हाय लेवल पिक्चर आणि मी बेस्ड ऑन माझ्या रिक्वायरमेंट त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. बरं, त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा भेटली का? करेक्ट. तर मला एक जे आता मला जे रिटर्न्स मिळालेले आहे जस्ट विथ द 5-6 मंथ, त्याच्यावर मला एक कम्प्लीट विजन आलं की अपकमिंग 10 years मध्ये मी कितीपर्यंत अमाऊंट पर्यंत मी ऍक्च्युअली वेल्थ क्रिएट करू शकतो. सो दिस इज द बेस्ट पार्ट ऑफ दिस थिंग. गुड. म्हणजे तुम्हाला जी भीती होती माझे पैसे वाढतील की नाही किंवा माझ्या पैशाचं काय व्हायला ते पूर्णपणे तुम्ही फेअरफुल राहिला. करेक्ट. जे राहिला होता जे फेअरफुल होता तुम्ही इथे एकदम फेअरलेस झाला. करेक्ट. पाथवे भेटला? येस. मला आता रोड मॅप पाथवे. येस. मला आता कम्प्लिटली एक स्ट्रॅटेजी मिळाली की कुठे इन्व्हेस्ट करायचं. इवन होम लोन जे क्लोजर आहे त्याच्यासाठी पण कोणती स्ट्रॅटेजी यूज करायची, दॅट आय गॉट द प्रॉपर गायडन्स. अँड मला आय एम प्रिटी शुअर की माझ्या इन्व्हेस्टमेंट बद्दल आय कॅन गेट द ऑप्टिमाइज रिटर्न आउट ऑफ द मार्केट. नाउ दॅट इज द बेस्ट थिंग. ग्रेट. मग तुम्ही लोकांना सजेस्ट करता या गोष्टींसाठी? Yeah, sure. I will recommend all those people who are struggling with same kind of situation where they are earning lot, but they at the end of the month they find that they couldn't save much. So surely this is the best place to consult them. Thank you.